या ठिकाणी आजची विशेष पत्रकार परिषद याच्यासाठी आहे की पिकल बॉल हा एक नवीन क्रीडा प्रकार या जिल्ह्यात सुरू करावा अशा प्रकारची एक इच्छा या ठिकाणी या चळवळीमध्ये जे राष्ट्रीय स्तरावर काम करतात ते सन्माननीय सुमित दत्त, ते हिंदीमधून नंतर तुमच्याशी बोलतील, मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते या ठिकाणी आलेले आहेत. ते जी या पिकल बॉलची नॅशनल टुर्नामेंट कमिटी असते त्या कमिटीचे ते सन्माननीय चेअरमन आहेत. दुसरे आपल्याला सगळ्याला ज्ञात असलेले आपले युवराज लखमराजे भोसले, की जेव्हापासून या समाजकारणात आणि राजकारणात त्यांनी सुरुवात केलेली आहे तेव्हापासून विविध क्षेत्रामध्ये आपण इनिशिएटिव्ह घेऊन एक सकारात्मक काम केलं पाहिजे. त्यामुळे हा विषय त्यांच्या मार्फत आम्ही सुरू केला. दुसरे जे आमचे सहकारी आहेत ते सन्माननीय संतोषी राणे. संतोषी राणे हे युनियन बँकेमध्ये सिनियर प्रबंधक होते, मॅनेजर, पण साधारण 2 वर्षापूर्वी त्यांनी एक सामाजिक काम, काहीतरी उद्योग असा विषय करण्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन ते आता उद्योग क्षेत्रातही उतरले आणि अशा सामाजिक कामातही ते सहभागी आहेत. तिसरे या ठिकाणी जे आमचे सहकारी आहेत ते देवेल ढोलम, आपले जे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन होते, जे सगळ्यांना माहीत होते, DB ढोलम, त्यांचे ते सुपुत्र आहेत, ते उद्योजक आहेत, ते या ठिकाणी आहेत. म्हणजे जी पिकल बॉल असोसिएशन स्थापन झालेली आहे त्याचे ते पदाधिकारी आहेत. ती पदाधिकाऱ्यांची यादी नंतर शेवटी आमचे सन्माननीय संतोष राणे आपल्याला सादर करतील आणि 1-2 पदाधिकारी यायचे आहेत. तर या ठिकाणी मी सन्माननीय युवराज लखमराजे भोसले, जे या सिंधुदुर्ग पिकल बॉल असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आहेत, तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या पिकल बॉल असोसिएशनच्या संदर्भात इंट्रोडक्शन करावी आणि त्यानंतर मग सन्माननीय सुनील दत्त आणि संतोषी राणे हे माहिती देतील. धन्यवाद. नमस्कार. पहिलं आपलं पिकल बॉल असोसिएशनचं स्थापना झाली होती. एक साधारण 2 महिने झालेले, 1.5 ते 2 महिने झालेले. आपल्या इलेक्शनच्या कारणामुळे आणि बाकीचे इतर कारणामुळे आपण पत्रकार परिषद असं घेतलं नव्हतं. पण आपले सुमित दत्तजी असतील आणि अविनाश प्रभू असतील, म्हणजे आपले अध्यक्ष, पिकल बॉल असोसिएशनच्या इंडियाचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी आपल्याला एक साधारण 1 वर्ष झालं भेटून. तर तेव्हा आम्ही मागच्या वेळी भेटलो होतो, तेव्हा युनानी साहेब आणि मला भेटले होते आणि आम्हाला माहित होतं की ह्या मागच्या काळामध्ये आणि आता पण की पिकल बॉलला भरपूर स्कोप आहे. म्हणजे नुसतं भारतात नाही पण आंतरराष्ट्रीय लेवल पण हाय स्कोप. तर आपल्या मुलांना कुठेतरी पुढे जाऊन आपल्याला मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे आपल्या भागाचं, आणि आम्ही मागे नाही पडायला पाहिजे. त्या कारणामुळे आम्ही म्हटलं एक पिकल बॉल असोसिएशन इथं स्थापन करायला पाहिजे ह्या लोकल लेवलवर. तर आम्ही सगळेजण म्हणजे आपल्या पुढे जिल्ह्याचे म्हणजे तिन्ही तालुका, म्हणजे मेन तालुका विधानसभा असतील, ते सगळेजण आपण मिळून एक असोसिएशन स्थापन केलं. असेच आपण पुढच्या काळामध्ये आपल्या कोच पण असतील, त्या पद्धतीने आपण कोच पण बघतोय की इथं स्थापन करायला. आपले बाजूचे जिल्हा गोवा जिल्हा असेल, आपले मुख्यमंत्री असतील प्रमोद सावंत असतील, त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांनी आपले हॉटेल असोसिएशन मध्ये पण त्यांचे भरपूर कोच कन्व्हर्जन केलेले आहे. म्हणजे टेनिस कोच असतील ते कन्व्हर्जन करून आपल्याला पिकल बॉल कोच केलेले आहे. तसंच असे कॉम्पिटिशन्स पण ठेवलेले आहे गोवामध्ये. आपले मुंबईमध्ये पण इथं कॉम्पिटिशन्स होतातच. आपले सुमित असतील, प्रभूजी असतील, त्यांनी पण दोघे मिळून आपण कमिटी मिळून ते करतातच कॉम्पिटिशन्स. पण मी तुम्हाला एक नुसतं आपलं पिकल बॉल मधून काय स्पोर्ट आहे आणि काय प्रकार आहे. पिकल बॉल तो म्हणजे कोर्ट गेम आहे. त्याचं कोर्ट डिमेन्शन साधारण बॅडमिंटन कोर्ट सारखेच डिमेन्शन्स आहे. आपले पॉइंट सिस्टम साधारण टेबल टेनिसचे पॉइंट सिस्टम सारखे आहे, त्या पद्धतीनेच आहे. तो डबल्स मध्ये खेळला घेतो असतो आणि सिंगल्स मध्ये. तो स्पोर्ट कुठलं पण एज लिमिट असं धरून नाहीये. सगळे एज लिमिट्स धरून घेऊ शकतात. कशाला
तो एकदम बॉडीला इंटेन्सिव्ह गेम नाही एवढं. हा इंटेन्सिव्ह पण एवढं इंटेन्सिव्ह नाहीये. तो पुरं आंतरराष्ट्रीय लेवल पर आता खेळायला जातो असतो आणि इथून पुढं सेलिब्रिटीज पण आता भरपूर त्याच्यामध्ये भाग घेतात आहे. तर ह्या पुढच्या काळामध्ये आम्हाला माहित आहे की ह्या सिंधुदुर्गामध्ये पण खेळामध्ये आणि क्रीडामध्ये भरपूर मुलं सहभागी घेतात त्याच्यामध्ये. तर 100% मुलांना आपण प्रोत्साहन देऊन शाळेच्या लेव्हल पण असेल, एक डिस्ट्रिक्ट लेव्हलवर पण असेल, तर पुढच्या वर्षीपासून आपण 100% कॉम्पिटिशन्स पण चालू करू. पहिलं म्हणजे मुलांना म्हणजे इंट्रोडक्शन देणं आणि ट्रेनिंग देणं, ते एक महत्त्वाचं असेल म्हणजे कोचिंग देणं. तर पुढच्या काळामध्ये आपण 100% एक अ, चांगलं खेळाडू काही एक चांगली टीम तयार करून आपण आपल्या नॅशनल लेव्हलला खेळू शकतात असं बघू आपण आणि मी तीच माझी इच्छा म्हणजे असेल त्या पद्धतीने. आपले म्हणजे माझे मिसेस पण युरानी साहेब त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ते पण त्याच्यामध्ये सहभागी होईल पुढच्या काळामध्ये. कशाला म्हणजे महत्त्वाचं काय असतो, की उद्या म्हणजे मीडिया असेल, काय मुलांना त्याच्यामध्ये अट्रॅक्ट करणं आणि ते त्याच्यामध्ये युनानी साहेबामध्ये आहे, की कुठेतरी सोशल मीडियाच्या मार्फत असेल. कशाला तो एक स्कोप आहे, की एक सोशल मीडियामधून इन्फ्लुएन्सरमधून भरपूर स्कोप मिळतो आपल्या पुढच्या यंग पिढीला. तर तसंच युनानी साहेब पण त्याच्यामध्ये सहभागी होतील आणि आम्ही सगळे कमिटी मेंबर्स त्याच्यामध्ये आम्ही काय करू, की आपण सहभागी करून सगळे भागात आपले सिंधुदुर्गचे पुरे सहभागी होईल. आम्ही बघेल, की पुढच्या आपल्या नेबरिंग जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये पण कसं आपण त्यांना पण मदत करू. आपलं चंदगड पण असेल, कोल्हापूर पण असेल, त्यांना पण त्यामध्ये सहभागी कसं करायला येईल. कशाला ते एक नवीन म्हणजे आता स्पोर्टला अजून एक 5-6 वर्ष झालेले आहे ऑलमोस्ट. त्यापेक्षा जास्त झालेले आहे. पण आपल्याकडे इथं येतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढच्या काळासाठी करायला पाहिजे. तर आपण 100% प्रयत्न करू. आपले सुनील जत्री असतील ते पण आपल्याला बाकीची माहिती सांगतीलच. तर मी एवढंच म्हणेल, की आपण आपल्या मीडियमच्या मधून म्हणजे सोशल मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, आपले चॅनल्स असतील, त्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त युवकांना त्याच्याबद्दल माहिती द्या. आपण पण तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्या रूल्स, रेग्युलेशनची माहिती देतो आपणच आणि आपण ह्या पुढच्या काळामध्ये 100% त्याच्यामध्ये कोचिंग चालू करूच, असंच मी म्हणेल आणि मी माझे 2 शब्द थांबतो.